आदर्श मंच उपस्थित माझे मित्र बंधू मातांबंधू, आज आपल्या भूमिपूजन निमित्त भावनाताईंचा कार्यक्रम घेतलेला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा इथं बसवायचा. काही फार चांगला काम तुम्ही करायला लागले. माझ्या इथून तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि दोन थोडासा टाइम घेतो. त्या आमच्या वाशीमध्ये 2 शिवाजी व्हावं लागले. आम्ही लहानपणात ऐकत होतो की बा एक वाशीमध्ये एक शिवाजी पुतळा जुन्या शहरमध्ये झाला आणि आता दुसरा पुतळा नवीन शहरमध्ये होणार आहे. चांगला काम तुम्ही तयार करायला लागले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित असलेल्या आपल्या खासदार माननीय भावना तुझवून या ठिकाणी उभारल्या जातोय आणि त्यामध्ये माननीय खासदारांचं भरीव योगदान आहे. छत्रपती शिवरायांच्या आठवण पुतळ्यासाठी खासदार भावनाताई गवळी यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच अभिनंदनीय आहे. ताई, आम्ही सर्व लोक या कामासाठी आपल्या सोबत आहोत आणि या ठिकाणची जी जागा आहे त्या जागेची कागदपत्र सुद्धा ताईच्या हाती आलेली आहे. तुम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी, त्यांच्या धार्मिक कामासाठी, त्याचप्रकारे त्यांच्या स्मशानभूमीसाठी मला तर असं वाटेल एकही जात तुम्ही सोडली नाही. यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातली की त्यांना तुम्ही निधी दिलेला नसेल. येणाऱ्या काळात त्या पद्धतीने सुद्धा भावनाताईकडे लक्ष देण्याची अशा लोकांची नितांत गरज आहे. अशा प्रकारे मी या ठिकाणी समजतो. खासदार आहेत, आजही खासदार आहेत, उद्या राहतील यात शंका नाही. सुरुवातीला वाशिम जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी आपण जे 17 लाख दिले त्याची सुरुवात वाशिम जिल्ह्यात लय मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आम्ही शब्द देतो ताईसाहेब, तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा हा आठवून बसवला. आम्ही सर्व जनतेच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आश्वासन देतो की येणाऱ्या लोकसभेत तुम्हीच खासदार राहताल आणि आमच्या पक्षाच्या वतीने विनंती. या ठिकाणी या वाशिम जिल्ह्यात वाशिम नगरीत अश्वारूढ होत आहे. नक्की तुमची ही बाब अभिनंदनीय आहे ताईसाहेब. त्या पुतळ्यापासून या भागातून प्रवास करणाऱ्यांना 2च गोष्टी समजणार. एक तर शिवाजी महाराजांनी सांगितलेली दाखवलेली संस्कृती आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे शौर्य. आता कुणीतरी म्हणलं की लहान मुलांना हे शिकवलं पाहिजे.